नमस्कार. भूमीला आणि गायकवाड सरांना खूपच संशय आलेला असतो. अचानक रातोरात कसं काय फुटेज गायब होऊ शकतं, हा भूमीचा प्रश्न गायकवाड सरांना मात्र सारखा खात असतो. त्यावेळेला मात्र गायकवाड सर भूमीला म्हणतात, भूमी मॅडम, मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही देता येत, पण खरं सांगू का, कुठेतरी संशय मात्र नक्कीच आहे. भूमी मॅडम, मलाच कळत नाही काय खरं आणि काय खोटं ते. पण मी मात्र एवढंच सांगेन, भूमी मॅडम, तुम्ही स्वतः सावरा. तुम्ही जर का सावरलात तर तुमच्यानी काहीतरी विचार करता येईल आणि तुम्ही त्या प्रश्नापर्यंत पोचाल. तेव्हा मात्र भूमी बोलते, मलाच कळत नाही काय करावं ते. पण एक गोष्ट मात्र नक्की, जर का हे CCTV फुटेज इथना ताबडतोब गायब करण्यात आलं आहे, तर नक्कीच माझ्या बाळाच्या मृत्यूशी काहीतरी खूपच मोठं कारस्थान आहे. माझं बाळ असं सहजासहजी गेलेलं नाही, तर त्याचा अपघात झाला आहे. आता मात्र मी त्या माणसाला सोडणार नाही. त्या माणसाची अशी चांगली उठाठेव करीन ना की तुम्ही बघाच. तेव्हा मात्र गायकवाड सरांना एक गोष्ट लक्षात येते आणि गायकवाड सर मोठ्याने बोलतात, भूमी मॅडम, मी तर तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिलो. अहो, इथलं CCTV फुटेज जसं इथे दिसतं, तसंच इथलं CCTV फुटेज एका पाठच्या बाजूला सुद्धा दिसतं. तिथलं CCTV फुटेज नक्कीच कुणी डिलीट केलं नसतं. त्यावेळेला भूमी बोलते, गायकवाड सर, असं जर का असेल तर आपल्याला ते लवकरात लवकर CCTV फुटेज मिळवलं पाहिजे. त्यावेळेला गायकवाड सर म्हणतात, भूमी मॅडम, तुम्ही काळजी करू नका. ते CCTV फुटेज आपल्याच ताब्यात असणार, माझी पूर्णपणे खात्री आहे. तेव्हा मात्र गायकवाड सर आणि भूमी त्या CCTV फुटेजच्या दिशेने जात असतात. तर इकडे रागिणी तिच्या गाडीमध्ये बसलेली असते आणि तिथे चौधरी आलेला असतो. चौधरी रागिणीला बोलतो, रागिणी मॅडम, तुमचं काम अगदी चोख केलं आहे. त्यावेळेला रागिणी मॅडम बोलतात, चौधरी ना रे, तू एक नंबर काम केलंस. या कामासाठी तुला जेवढे पाहिजे तेवढे पैसे देईन. आणि तेवढ्यात मात्र त्यांचा हा फोटो कुणीतरी क्लिक केलेला असतो आणि तो भूमीला पाठवलेला असतो. त्यावेळेला मात्र भूमीचा डाऊट खूपच अगदी खरा ठरलेला असतो आणि ती बोलते, गायकवाड सर, बघा, हा चौधरी त्या रागिणी पटवर्धनला मिळालेला आहे. मी तुम्हाला सांगत होते ना, कुठेतरी पाणी मुरतंय, पण ते कुठं मुरतंय, काय मुरतंय तेच मला कळत नव्हतं. पण आता मात्र मला सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसल्यात. आता काही झालं तरी मी कोणालाही माफ करणार नाही. या रागिणी पटवर्धनला तर तिची योग्य ती लायकी दाखवेनच आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, भूमी आणि गायकवाड सरांना CCTV फुटेजसुद्धा भेटलेलं असतं. त्यावेळेला लगेच भूमी बोलते, गायकवाड सर, आता तुमची वेळ. आता तुम्ही त्या चौधरीला कसंही पकडून आणायचं आणि त्याला अगदी मारत मारत आणा, त्याची चांगली धिंड काढत आणा. कारण त्यांनी कोणाचा नाद केला हे त्याला माहितीच नाही. एक आई आपल्या बाळासाठी काय काय करू शकते याची त्याला जाणीवच नाही आणि याचीच जाणीव मला त्याला करून द्यायची आहे आणि त्यासाठी मी काही करेन, कोणत्याही थराला जाईल. तेव्हा मात्र गायकवाड सर म्हणतात, भूमी मॅडम, मला तुमची व्यथा कळते, तुमची अवस्था समजते, पण मी मात्र तुम्हाला जी मदत करता येईल ती सर्व मदत करेन. तेव्हा मात्र भूमीला खूपच आनंद होतो. भूमी म्हणते, गायकवाड सर, खरंच थँक्यू. तुमचे आभार कसे मानावे ते मला कळत नाही, पण मी एकच गोष्ट सांगेन, ती म्हणजे काही झालं तरी मला जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तुम्हीच माझ्यासोबत असता. हे ऐकून मात्र भूमीला खूपच आनंद झालेला असतो. तर इकडे खूपच आकाश मोठा चिडलेला असतो आणि आकाश मोठ्याने बोलतो, भूमी कुठे आहे? त्यावेळेला भूमी बोलते, आकाश, मी इथे आहे, तू का चिडला आहेस? त्यावेळेला भूमी आकाशला असं म्हणतात, आकाश म्हणतो, काय चाललंय तुझं भूमी? भूमी, मी तुला सांगितलं ना असं नको वागूस, तरीसुद्धा तू असं का वागतेस? का आत्याच्यासारखी पाठलाग करतेस? प्लीज आत्याचा पाठलाग करू नकोस. त्यावेळेला मात्र भूमी बोलते, मी अजिबात तुझ्या आत्याचा पाठलाग करत नाही. एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची, काही झालं तरीसुद्धा मी सगळं काही नीट करेनच. त्यावेळेला मात्र भूमी रागिणी पटवर्धनला बोलते, काय रागिणी पटवर्धन, माझ्याविषयी आकाशच्या मनात नाही नाही ते भरून झालं? नाही झालंच असेल, तुम्हाला तर खूपच आनंद झाला असेल. पण काय ना रागिणी पटवर्धन, शेवटी मी तुमच्यापेक्षा 1.25 शेर आहे. तुम्हाला किती काही करायचं असलं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा रागिणी पटवर्धन, तुम्ही माझ्या वाटेला नाही गेलात तर बरं होईल. कारण तुम्हाला माहिती नाही तुम्ही कुणाचा नाद करताय ते. रागिणी पटवर्धन, ही भूमी सगळं काही सहन करेल, पण एक गोष्ट मात्र नक्कीच सहन करणार नाही, ती म्हणजे तुम्हाला चांगलीच माहिती आहे. तेवढ्यात गायकवाड सर चौधरीला चांगलंच तुडवत तुडवत आकाशच्या घरी घेऊन येतात.
तेव्हा मात्र आकाशला खूपच चीड आलेली असते आणि आकाश म्हणतो, गायकवाड सर काय चाललंय तुमचं? रोज उठून नवा तमाशा, रोज उठून नवं काहीतरी. त्यावेळेला लगेच भूमी बोलते, आकाश तू गायकवाड सरांबद्दल असं बोलतोस? अरे आकाश जरा विचार कर तुझ्या वागण्याचा. आकाश मला असं का वाटतं? मी तुला प्रत्येक गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करते पण तू मात्र अजिबात काही ऐकत नाहीस. आकाश प्रत्येक वेळेला तुझं तेच खरं होणार नाही. ही रागिणी पटवर्धन कशी आहे तुला चांगलंच माहिती आहे. त्यावेळेला भूमीला आकाश म्हणतो, भूमी मला कळतंय रागिणी पटवर्धन कशी आहे ते मला समजलंय. पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव भूमी, तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. आता मात्र तू एक गोष्ट लक्षात ठेवायची, लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत. पण तुझं काय चाललंय तेच मला कळत नाही. त्यावेळेला लगेच भूमी बोलते, आकाश मी तुला आता जे काही दाखवणार आहे ते बघितल्यानंतर कदाचित तुला खूप मोठा धक्का बसेल. कदाचित तुझी बोलतीच बंद होईल. पण आता तू बघ मी तुला काय सत्य दाखवतोय ते. आणि लगेच भूमीने एक व्हिडिओ दाखवलेला असतो. तो व्हिडिओ बघून आकाश म्हणतो, तुला काय सिद्ध करायचं आहे हा व्हिडिओ दाखवून? तेव्हा भूमी बोलते, आकाश तुला खरंच कळत नाही की न कळल्यासारखं करतोयस? अरे या व्हिडिओमध्ये तुला स्पष्ट दिसत नाही का रागिणी पटवर्धन आपल्या मुलीला घेऊन पळत आहे? ती नक्की कुठे जाते तुला कळतंय का? आकाश काल मला एक CCTV फुटेज दिसलं होतं पण ते CCTV फुटेज अचानक गायब झालं. ते नक्की कुठे गेलं, कसं गायब झालं याचा विचार तू नाही केलास पण मी मात्र नक्कीच करणार. तेव्हा लगेच गायकवाड सर म्हणतात, खरं सांगू का आकाश सर, या रागिणी पटवर्धननेच तुमच्या बाळाला गायब केलंय. आता कुठे गायब केलंय ते मला माहिती नाही पण एकच गोष्ट मी तुम्हाला सांगेन, ही रागिणी पटवर्धन म्हणजे तुमच्या घराला लागलेली कीड आहे, कीड. प्लीज तिच्यापासून तुम्ही जरा लांब राहा. तुम्ही जर का तिच्यापासून लांब राहिलात तर बरं होईल. तेव्हा लगेच आकाश म्हणतो, काय चाललंय तुमचं? तुम्ही नको ते बोलताय असं नाही का वाटत? तेव्हा मात्र तो चौधरी बोलतो, नाही साहेब, कालचं CCTV फुटेज याच बाईने मला डिलीट मारायला सांगितलं होतं आणि त्यासाठी तिने मला पैसेसुद्धा दिले होते. त्यावेळेला गायकवाड सर म्हणतात, आणि याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. तेव्हा मात्र आकाशचे तर धाबेच दणाणतात आणि आकाश रागिणीच्या जवळ जातो आणि रागिणीला म्हणतो, रागिणी पटवर्धन अगं किती खालच्या तराला उतरणार आहेस तू अजून? खरंच तुझ्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागला. काय करू तेच कळत नाही. तू कधी स्वतःला सुधारशील देव जाणे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही. आणि आता तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस. स्वतःला सावर, काही गरज नाही आहे. आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत. तेव्हा मात्र काहीच आकाश बोलत नाही आणि आकाशचा चेहरा उतरलेला असतो. त्यावेळेला रागिणी मात्र खूपच घाबरलेली असते आणि भूमी रागिणीला बोलते, रागिणी पटवर्धन बोल लवकरात लवकर जर का सांगितलंस तर बरं होईल. तेव्हा मात्र रागिणी गप्प असते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर रागिणी भूमीला तिच्या बाळाचं सत्य सांगेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.